कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. आणि गरमी आता एवढी वाढली आहे की सांगूच नका. आमच्या इकडे आता वरती 2 मिनटं पण राहत नाही आहे. आणि मी रिसॉर्टला जाऊन आली म्हणून माझा चेहरा बघू शकतो तुम्ही, कसा काळा 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 पडला असेल. तर खूपच डेंजर असा चेहरा झालेला आहे. सो जाईल 2-3 दिवसांनी तो टॅन, कारण की रिसॉर्टमध्ये आपण उन्हामध्ये खेळत असतो, त्याच्याने ते टॅन जास्त होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पाण्यामध्ये केमिकल असतं ना, त्याच्याने चेहरा अंग पूर्ण असं काळवट पडत जातं. असो झालं त्या गोष्टी. माझ्या बड्डेला तुम्ही भरपूर 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 सारे विशेष केले, म्हणजे विश केलं तुम्ही लोकांनी मला. त्याच्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. खूप सारं थँक्यू. आणि तुम्ही लोकांनी म्हणजे मला एवढं म्हणजे एवढे आशीर्वाद दिले आणि विश केलं. सिरियसली मी DM चेक केले. मी आता प्रत्येकाला तर रिप्लाय देऊ शकत नाही की बाबा थँक्यू 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 असा. त्याच्यामुळे मी पर्सनली म्हटलं, मी ब्लॉगमध्येच तुम्हाला शेअर करते की तुमचे जे आभार मानते, बोलली थँक्यू याच्याबद्दल की मला विशेष केलं आणि आशीर्वाद दिले. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. सो खूप सुंदर असा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही. सुंदर असा केला म्हणजे बड्डेच्या दिवशीच आम्ही रिसॉर्टला गेलो. आणि एकदम छान रिसॉर्ट आहे. म्हणजे ते नंदनवन रिसॉर्टचं नाव होतं, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. विरारच्या थोडंसं पुढे येते, 5-10 मिनटाच्या अंतरावरती. आणि 800 रुपये काहीतरी त्याची फी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड नाश्ता वगैरे सगळं मिळतं. बट नाश्ता मला थोडा आवडला नाही, कारण की नाश्त्याला पोहे वगैरे म्हणजे थोडं जेवण त्यांचं थोडंसं हे होतं. असं होते काय असेल ते आपल्याला नाही माहीत. पण खूप मजा केली आम्ही रिसॉर्टला, खूप मजा केली. इतकी मजा आली ना मला, बापरे. ग्रुप मिळून आम्ही सगळे गेलेलो. आणि संध्याकाळी मग मूडच राहिला नव्हता माझा बड्डे सेलिब्रेट करायचा, की बाबा बड्डे सेलिब्रेट करावा. की घरी येऊन मी झोपून घेतलं होतं. म्हटलं नको, नाही होतं. पूर्ण अंग पूर्ण म्हणजे असं हे होत होतं पूर्ण अंगाला. बोलतो ना ते पाण्याने एकदम चिकचिकपणा होतो आणि एकदम वेगळंच वाटतं, खाज वगैरे. त्याच्यामुळे आणि इतकं अंग दुखत होतं, ते पाणी असं टपाटप पडून अंगावरती. तर बड्डेचं माझं मनच होत नव्हतं. पण प्रणाली ताई आणि साहिल आला होता घरी, त्याच्यामुळे मला प्लॅन करावा लागला आणि जावं लागलं. आणि मी म्हणजे ग्रुपमध्ये पण मी सांगितलं होतं ना की बाबा आपण रिसॉर्टवरनं आलो तर बड्डे सेलिब्रेट करायला जायचं आहे. तर मग बरोबर नाही वाटत नाही की रिसॉर्टला फिरून आलो आणि मग बड्डे सेलिब्रेट करायला नाही गेलो. सगळे आले ते, मग म्हटलं चला आता जावा. जेवण वगैरे ॲक्च्युली घरीच करणार होती मी, म्हणजे घरीच जेवण वगैरे आणणार होतो आम्ही. मग मिस्टर बोलत होते की घरी आणूया. पण मायाचं आणि त्यांचं मम्मीचं म्हणणं होतं की बाबा घरी कशाला राडा घालायचा परत हॉटेलमध्ये, म्हणजे खाऊन मग तिकडे आपण हे करू शकतो. त्याच्यामुळं मग कंटाळा करून मी तर माझ्या जो रेड कलरचा ड्रेस आहे त्याच्यावरतीच सेलिब्रेट करत होती, कारण की मला एवढा आळस आलेला आणि अंग दुखत होतं ना की विचारायलाच नको. पण नाही करू दिला ह्या लोकांनी. हे लोकांनी मला बळजबरी ड्रेस घालायलाच लावला. मग पटापट माझा जो निळा कलरचा ड्रेस होता तो घातला मी आणि गेलो हॉटेलला. तुम्ही हॉटेलमधली शूट बघितलंच असेल. मला सुंदर सुंदर असे गिफ्ट्स दिलेत आणि ते गिफ्ट्स देण्याबद्दल मंडळ तुमचं खूप आभारी आहे. आणि तुम्हाला मी गिफ्ट दाखवते. तुम्ही तर मायाने दिले, म्हणजे मायाने मला जे गिफ्ट दिले ते तुम्ही बघितलंच असेल. माझ्या घरामध्ये फ्रेम्स किती झालेले आहे हे तुम्हाला माहितीच आहे. हे पण मायाने दिलेलं आहे मला. हे मायाच्या गावी ते माझे फॉलोअर्स होते त्यांनी दिलेलं. हे मी बनवलेलं आहे, सम्राटचं लहानपणचा फोटो. हा फोटो पण मीच बनवला आहे. आणि हा फोटो माझ्या धीराने दिलेला आहे ॲनिव्हर्सरी गिफ्ट. आता आमची ॲनिव्हर्सरी पण येईल. आणि हा जो फोटो आहे हा माझ्या बड्डेला माझ्या बेस्टीने आता दिलेला आहे मायानी, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर असा फोटो केलेला आहे तिने. हा फोटो आम्ही तिच्या गावी गेलतो तेव्हा काढलेला. हा पण फोटो तिच्याच शेतातला आहे. हा पण तिच्या शेतातला आहे. आणि मला हे जास्त खूप आवडलं, तिने जे माझी बर्थडे डेट हायलाईट केली ना ती एक गोष्ट. आणि इकडे बेस्टीबद्दल लिहिलेलं आहे.
तुम्ही बघू शकता, ही एक गोष्ट. तो खूप सुंदर अशी फ्रेम आहे. आता ही फ्रेम मला इकडे लावायची आहे, जे की मला आता जागा नाही आहे, पण मला आता तिकडे जागा करावी लागेल. कारण की फोटो जर लावला नाही तर फोटो तुटून जाणार माझा, खाली फोटो नाही राहणार. खूप म्हणजे हे होणार मला. तो इकडे थोडंसं आता सगळे फोटो फ्रेम्स काढून ॲडजस्ट करावं लागेल कसं काय ते. आणि दुसरं गिफ्ट म्हणजे मला माझ्या कॅमेरामॅनने दिलेलं आहे, म्हणजेच विकासने दिलेलं आहे. चांदीचं कडं दिलं त्यांनी मला. ते कडं आता माझ्या हातात नाही आहे. ते कडं माझ्या आता हातात का नाही आहे याचं रिझन म्हणजे असं की ते कडं त्याने घाईघाईमध्ये बनवायला टाकलं. आणि बड्डेच्या म्हणजे 2 ते 3 दिवसा अगोदर तो आय थिंक विचारायला गेलेला. सो जी डिझाईन मी कड्याची माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेली होती त्यांनी म्हणजे त्यांनी मला हे करायला लावले. आणि मला एवढं हेच नव्हतं की म्हणजे तो कडं वगैरे बनवेल की काय असेल. सो त्याने ते कडं बनवलं आणि गिफ्ट केलं. पण त्याची इच्छा होती त्या कडाच्या एका साईडला डिझाईन आहे आणि एका साईडला प्लेन आहे, तर त्याला त्याचं विकास गिफ्टेड असं टाकायचं होतं. सो ते करण्यासाठी ते कडं त्यांनी परत नेलं आहे मला बड्डेच्या दिवशी देऊन. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल नेलं आहे, ते आज परत मिळणार आहे. तर तुम्हाला मी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच की कडं कसं आहे काय आहे, पूर्ण डिझाईन तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर असं चांदीचं कडं मला त्याने दिलेलं आहे. थँक्यू विकास भाई, मंडळ आपका आभारी आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रणालीताईंनी, साहिलने आणि तन्मयनी तिघांनी केक आणलेला होता, त्याच्याबद्दल पण थँक्यू सो मच. आणि ते एवढं लांबून आले माझ्यासाठी, माझ्या बड्डेसाठी. ॲक्च्युली त्यांना सकाळीच यायचं होतं, पण आमचं रिसॉर्टचं प्लॅनिंग अचानक झालं, त्याच्यामुळं मला तिला पण काय बोलता नाही आलं. आम्ही रात्री 2-3 वाजेपर्यंत बसलो, तसं अचानक ठरलं की बाबा चला उद्या सकाळी आपण जाऊया म्हणून. तर मग लांब होतं तर मग लवकर निघालो थोडंसं की म्हटलं. मग तिने मला दुपारी फोन केला की कुठे आहेस काय म्हणून. म्हटलं इकडे इकडे आहे, मी संध्याकाळपर्यंत येईल घरी. मला खरंच माहीत नव्हतं ती येणार आहे म्हणून. आणि ती शानी केक घेऊन आली, साहिल आणि ती. तर थँक्यू सो मच बड्डेसाठी, म्हणजे माझ्या बड्डेसाठी एवढं लांबून तुम्ही आले आणि केक वगैरे आणला. थँक्यू. मला खरंच बरं वाटलं की कोणीतरी आहे की आपल्याला म्हणजे काय बोलतात ते जीव लावतो आपण, ते स्वभावावरनं बोलतो ना, स्वभाव एक असं आवडतो माणसाला. तर खूप भरपूर जणांनी विश केले मला, त्यांच्यासाठी धन्यवाद. ज्यांनी नाही विश केले त्यांच्यासाठी पण धन्यवाद. त्यांचं काहीतरी कारण असू शकतं, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही आहे. असो. सो हेच म्हणायचं होतं की विकासने दिलेले कडं मी तुम्हाला नक्की दाखवेल. आता माझ्याकडे जे कडं होतं ते पण त्यांनी काढून घेतलेलं आहे. हातात कडं नाही तर माझा हात असा खाली खाली वाटायला लागलेला आहे. तो ठीक आहे. चला आता आपण बनवतोय भेंडीची भाजी. इकडे बघू शकता, इथे मायाने बनवलेलं इथं चिकन होतं. हा चिकनचा विषय असा झाला की मायाची आलेली आजी, आणि मायाची आजी आली तर त्या शानीने काय केलं माहिती आहे का, आजीसाठी तर भाजी जेवण बनवलंच, प्लस आमच्यासाठी पण बनवलं. का आता बड्डेच्या तिच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी बिर्याणी होती आणि मी भात खात नाही. त्याच्यामुळं ती बोलली की नको ताई, तुम्ही भात नाही खाल्ला, तुमचं पोट नाही भरलं त्या दिवशी, मग मी परत जेवण बनवते. मग काल रात्री आम्ही परत तिकडे जेवायला गेलेलो. चिकनची भाजी, चपात्या बनवल्या होत्या, तर आम्ही सगळे तिकडेच जेवलो. खूप छान वाटलं. तुम्हाला नेहमीच म्हणत अशी मैत्रीण सगळ्यांनाच मिळो. तर तिने पूर्ण जेवण बनवलं आणि आम्ही जेवण वगैरे आलो. मी ब्लॉग नाही शूट केला तिकडचा, कारण की रात्र झालेली आणि थकली पण मी खूप होती. सो जेवण वगैरे केलं आणि आम्ही घरी आलो. जेवण वगैरे करून आम्ही घरी आलेलो. तर मग ती चिकनची भाजी आहे ती थोडीशी इकडे ठेवलेली. तर मग आता काय नाही, बनवते भाजी बिजी, आवडते सगळं. गरम खूप व्हायला लागले, अजून जास्त जर उशीर केला तर खूप गरम होईल. आणि सम्राटला पण सुट्ट्या लागल्या आहेत. सम्राट गेलाय खाली खेळायला. आता सम्राट काय घरात थांबत नसतो. सम्राट आता इकडे तिकडे फक्त पळ काढायचंच काम करणार, बस बाकी काय करणार नाही. ये जा बस. आता दुसरी गोष्ट अशी की म्हणजे बुद्धपौर्णिमा येत आहे आता. यावेळेस 1 तारखेलाच बुद्धपौर्णिमा आलेली आहे.
सो त्याचं पण आमच्या इकडे थोडंसं डिस्कशन चालू आहे बुद्ध पौर्णिमेचं. तर तुम्हाला सांगेलच मी कसं काय ते. नक्कीच तो पण ब्लॉग बघा. जसं 14 एप्रिलच्या ब्लॉगला मला खूप सारा प्यार दिला, प्रेम दिलं, त्याबद्दल धन्यवाद. तसंच बुद्ध पौर्णिमेच्या पण ब्लॉगला द्या. तर आता जेवण वगैरे बनवते. सम्राट जर वर आला तर परत तो करून देणार नाही, म्हणजे मस्ती करतो ना जास्त त्याच्यामुळे. तर टी व्हीचा रिमोट पण खराब झालेला आहे. टी व्ही पण लावून दिली तर लागणार कशी असून. तर भेंडी वगैरे कापते, थोडीशी भांडी आहेत, कापून मग तुम्हाला दाखवतो. बघू शकताय ना, पोरांनी बन्यान घातली. आज गरमी एवढी वाढली आहे की विचारायला नको. आणि वरनं आम्हाला घाम एवढा येतो प्रमाणाच्या बाहेर, है ना. अरे काय बोलतो तुला घाम त्याच्या बापाला एक भरपूर येतो म्हणून बरोबर कूलरच्या समोर बसतो. अरे गरम म्हणजे किती टेम्परेचर वाढलंय तुला माहिती आहे का काही? 2 दिवस राहणार आहे टेम्परेचर. आता झोप नाही लागत आहे मला रात्रीला. मग एसी लावा. मी झोप लागते. अरे पत्र्याच्या घरात कोणी AC AC लावा. लावतं का? तुमचं काय नेम नाही, तुम्ही लावू पण शकता. हा सम्राट ते बघ नाही बोलतोय, बघितलं नाही फक्त काढायला लागतं त्याला. समजलं का? काढायला लागतं, काढायला. कळलं का आता? काढायला लागतं. काय लागतं? त्याला काढायला असं लागतं. पूर्ण हे करावं लागतं. ते बोलतोय पॅक करावं लागतं एसी साठी. तो ते नाही बोलत आहे. काय बोलतो रे? फक्त त्याला काढायला लागत, मग असं पॅक करायला लागतं. पॅक करावं लागेल, आणि पॅक करून काय होणार? मग एसी लागेल असं. म्हणजे AC सगळं होणार. समजलं का? म्हणजे वायर पण त्याचे पुढे यायचं आहे ना. आणि जर पत्र्याच्या इथंच लावलं मग पत्र असंच पत्र ठेवलं आणि एसी लावली मग कूलिंग नाही होत जास्त. फुली नाही. तुझ्या बापाचं बघून बोलू नका, मला नाही वाटायचं. म्हणजे त्याचं पाणी पण नाही निघत. हा पाणी पण नाही निघत. पाणी ऊपर अरे पाणी खरंच कूलिंग नाही होते. फक्त ऊपर पाणी निघते. फक्त तिकडे पाणी नाही निघत. कूलिंग नाही होत. फक्त उपरच पाणी निघून मग म्हणजे टॉपचं हे काय बोलतोय? ते खुल्यावर घ्यायचंय का एसी? घ्या ना. रोटेबल एसी. तो काय कामाचा आपला? आपण फुकट पैसे असेच वाया घालवतो. आपल्याला तुम्हाला वस्तू अरे 1 टन एसी आहे ती. मम्मी One time? मला 1 टन. पप्पा मला पण कोणती ती ना ती तुम्ही ते काल व्हिडिओ मध्ये दाखवत ते होते 1 टनची एसी आहे. एवढीशी एसी. अरे 1 टन म्हणजे कशी ती आता घरामध्ये पण जी लावतो ना ती एक असते 1 टन किंवा 1.5 टनच असते. आता एवढ्या रूम साठी 1 टन खूप झाला. मग घ्या. आपण पैसे तू भरशील ना. माझ्याकडे पैसे नाही. अरे एसी लावा बोलते. हमरे पास पैसा नाही. 30,000 आहे बरोबर. 30,000 मधून 10,000 डीपी मारायचा आणि तू बाकीची EMI भरत राहा. EMI माझं आयुष्य आता EMI मध्येच जाऊ देते मी. तुमचं गेलं तसं अरे स्वतःने तर काय करून ठेवलं नाही. तर तुमचं गेलं तसं माझं जाऊ द्या. काढा लोन इकडनं, काढा लोन इकडनं, काढा लोन इकडनं, काढा लोन इकडनं. अरे पागल. तुम्हाला येतं काय दुसरं? इकडनं लोन काढायचं, इकडं फेडायचं, तिकडनं काढायचं, इकडं फेडायचं. मी काय म्हणतो खरा मरतो तो ज्याच्यावर आहे करतो तोच मरतो. जाओ काय पण नका काय यमक जुळवत जाऊ. खरा मार्ग तोच अरे ज्याच्यावर आहे शांत बसा. तोच आहे खरा हा मार्ग. ना, ज्याला कामाचा कंटाळा नसतो, जो रेग्युलर कामाला जातो त्याला आहे ना लोन काढायची गरज नाही पडत. अरे बाबा लोन मोठे काढ. मोठे किती लोन काढले असेल ना लोन. अरे मी काय बोलतो मोठे मोठे नेते का त्यांच्याकडे काय त्यांच्या अंगावर काय लोन नसतं का? ते तर करोडाचे लोन करतात. ते नेते असतात, नेते जे करोडाचं लोन जरी केलं ना तरी ते करोडाचे फेडू पण शकतात. मग आपण नेते नाही. आपण कोणाचे पुढं आपण काय बोलतात ते स्वतःचं घर असतं त्यांना काय बोलतात? काय बोलतो स्वतःचं घर असतं त्यांना काय बोलतात? काय बोलतात मिडल क्लास. मिडल क्लास. आपण मिडल क्लास मध्ये पण नाही बसत. ज्याचं घर असतं तो मिडल क्लास मध्ये बसतो. आपण मिडल क्लास मध्ये पण नाही, लोअर क्लास. अरे असं काय नसतं रे. अरे जाऊन विचारा. काय नाही हा. ते तुला वाटतं तसं. हे बघा हे.
बघा ही त्याला काय आता गरम होतं तर तो काय करा म्हणून तर लूज चड्डी घातली त्यांनी. हे बघा करतीये. तिला सांग ना गरम होतंय म्हणून तसं बसलोय. सांग बोल गरम होतंय मला. आज 2 दिवस एवढं टेम्परेचर एक तेवढं टेम्परेचर नाही अरे ते हवेच्या याच्यात जी टेम्परेचर काय म्हणती. जी बोबडली आहे अरे मी बोबडी का बोलते आज. बबल एवढं टेम्परेचर आहे की विचारायला नको. घरातनं बाहेर निघू नका 2 दिवस. आमच्या इकडे तो खूप गरम होत आहे. खूप म्हणजे खूप मरणाचं गरम होतंय. मी सारखं पण नाही करत. लोक घराच्या बाहेर नाही निघाले तर कामावर कसे जाणार. लोक नाही बोलले मी. बूढ़े बुजुर्ग बोले वो लोग. बूढ़े बुजुर्ग और बच्चों को बाहेर नाही निकालने दे. आणि हे बच्चा डायरेक्ट बाहेर रोडावर. मग तुमचा बच्चा ऐकत नसतो. हा तुमचा बच्चा ऐकत नसतो. तू लोकांना सांगते का बाहेर नका निघू. आणि हे लगेच झालं टाइम का आणि तो चालला. कुठं जातो बाहेर. तो घरातच असतो. तो कधी गेला बाहेर. काल कुठं होता तो दिवसभर. कुठं दिवसभर होता. काल ते कुठं होता? सायकल बघायला गेलं तर तेवढाच. मग काय 5-10 मिनिटं पण नाही निघणार. आता सुट्ट्या लागल्या दिवसभर घरात थांबणार तो. कुठं होता तुझा. सकाळी गेला होता तो पण. सकाळी फक्त सायकल खेळायला गेलो होता माझा. कुठं होता इमानदारी सांग. मम्मी सायकल खेळायला गेली. हा सायकल खेळायला. सायकल खेळायला एवढ्या उन्हात सायकल खेळत राहत्या का. मग आपण लगेच हवं येतं ना. तिथं हवं लावलं होतं मला आता. तू किती वेळ होता मला ते सांग बाहेर. होता ना. मग ती काय सांगते का 5 मिनिटासाठी गेलाय. मम्मी 5 मिनिटांना 5 मिनिट हा 5 मिनिटांमध्ये आलो. 5 मिनिटात आला तू. मग सायकल 5 मिनिटात खेळून झाली तुझी. हां हा हां खोटं बोलतोय खुशाल. हां. त्यांनी सायकल काढली. सायकल इकडे घेऊन आला. वरती चढून होता. हा, है ना. मॅडमला बोललो मी 2000 रुपये होते. 2020 दोन का हा 2020 दोन कामं सांगितली. सम्राट तू का झोपला मला ते सांग आधी. हा काय म्हणतोय. चहा सांडली माझी. दादू मला सांग शाळेला सुट्टी लागली तुला. विकासने घेतलेला डब्बा त्याच्यामध्ये आता फायनली इकडं आणलं. तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवायचं होतं. अरे मित्र बाप आहे बाप. कळलं का. खूप सुंदर असं. अरे हलवू नको मला. काय आता ट्रक नाही ना मॅडम मी ते विसरलोच कामाचं. टीचरचा फोन आज आलता. जाऊन येतो मी. हा आज जाऊन येतो. टीचरचा फोन आलता. मला मेसेज टाकता का तेवढं फक्त. हं? केलंय का ठीक आहे. जाऊन येतो आज. मी विसरलेलो. बोलत होत्या बुक आणून द्या. हो सांगतो. सम्राट काय करतो. सम्राट मस्त्या बिस्त्या करतो का काय. हा. नीट बस. बोलत होत्या. ठीक आहे बघतो मी. हो हा? हा? हा, ओके. ते बुक्स नेऊन द्या ना. टीचरचा फोन आलता अरे परत. हो पण आता मी कामावर जायचंय मला. अरे जाता द्या. शाळा काय याच्यामध्ये नाहीये. 40 गावला. कुठले शाळेला book आहेत? जायचं मम्मी. काय तुझं बुक येते स्कूल मधनं दिले कोणते कोणते सांगितले. मॅथ्स गणित मराठी जे आहे. मॅथ्स आणि गणित दोन्ही एकच आहे रे बाई. अरे Maths, English सेम मध्ये इंग्लिशला आहे ना. सेम इंग्लिश मम्मी जायचं त्या स्कूलला मला. बुक द्यायची पर. जायचंय का तुला स्कूलला. तू जायचं असेल तर बोल. काय नाही जाणार. बुक द्यायचे परत. बुक जाऊन देऊन या. तर टीचर कॉल करतात. हा ठीक आहे ना. कोणते कोणते बुक आहे. सम्राटचे बुक काढ. त्याला सांगा स्कूल मधनं कोणते कोणते बुक दिले. स्कूल मधून कोणते कोणते बुक होते. टीचरने तुला काय सांगितलं. कोणते बुक सांगितले रिटर्न न्यायला. चला गाईज मी आता चहा पिते. भेटते तुम्हाला. माझी चहा हा, बघू मग शकता. काढू. थंडीगार झाली. हवा चालू आहे बघा. हा उठा आता. कुठे ते मध्ये बुक आहे की मला दे.